तुम्ही खूप सोसलेलं आहे मागच्या काळामध्ये, खूप त्रास झालाय. मुली पाहायला यायची ना लोक, आम्ही निरोप दिसत, आम्ही कळावसू इथला पानट आहे का पोरवाला, हाव कळाईन मग त्याला समजे, अरे सटक मला आत्याच समजी घे तुला काय म्हणणं आहे. आणि मग घरी जाऊन चर्चा व्हायच्या, मुलगी कशी काय, नाही तसा रंगवर आहे पण ती पोरकानी वट झाड आहेत, ती पोरकानी बोलतीच बारीक आहे, ती पोरकानी बोलतीच जाडी आहे, ती पोरकानी आपल्या बावड्यानं मानले जडपडी. अरे बावड्या कसा म्हणजे तू ना सारा मान पोतारा मान. नाही ती पोर बोलती कचायल जे इथला दांगडा करेल, पाय दुया पाय उमटाडीचा काढा सपाट पावलीचे आते जिराई गी बटी. आता मुलावाले दाखवत बाबा देवनागर ना देवच रंग राहत, दोनच राहतच रंग, तुन पाय माशे का काही दंगडा तूच करे ना, इथली अक्कल का ताई नाही गे. बाया तर असं बोलायला लागल्या बाबा अशी ऊन अंधाडसू अशी बहुबनकी देखत राही जाई, इथली गुन्नी कधी पाहिजे जाई बाई, कुत्र पायऱ्या चढ राही नाही तवय. सब दिन होत ना एक समान, एक दिन राजा रामचंद्र विचरत पुष्पक विमान. जी जनक नंदिनी जिच्या घरामध्ये 1000 दासी, जिचा बाप विदेही महात्मा जनक, जिचा सासरा जितेंद्रिय महात्मा राजा दशरथ, जिचा पती ब्रह्मांड नायक राम ब्रह्म परमार्थ रूपा, ती जानकी गंगा किनारी शृंगबेरपूर मध्ये वनवास झाल्याच्या 14व्या दिवशी गवताच्या गादीवर दर्भशय्येवर झोपले होते. सब दिन होत नाही एक समान.